वनसगावचे भूमिपुत्र मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी.एस. निकाळे सर यांच्या चतुर्थ स्मरणार्थ माणुसकी फाउंडेशन निफाड यांच्या वतीने आयोजित ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ साहित्यिक, लेखक, राष्ट्रपती पदक विजेते बी.जी. शेखर, विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक पोलीस परिक्षेत्र यांच्या शुभ हस्ते शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक सागर निकाळे यांनी केले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी चेअरमॅन शिवाजी ढेपले हे होते। व्यासपीठावर लासलगाव बाजार समितीचे सभापती डी.के. नाना जगताप, हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली शिंदे, शिक्षक नेते संजय चव्हाण, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब बोचरे, रासाकाचे माननीय चेअरमॅन शंकरराव कोल्हे, शौर्य रणरागिणी संपादिका गायत्री लचके, संपतराव रोटे, नामदेवराव गायकवाड, लासलगाव मार्केट माजी संचालक दत्ता काका रायते, ॲडव्होकेट शेखर देसाई, रिपाईचे सागर, पांडुरंग कर्डिले, सुरेश धारराव, धारणगावचे पोलीस पाटील राहुल सोडुडे, वारकरी मंच प्रदेश प्रसिद्ध प्रमुख पत्रकार रामभाऊ आवारे सर, माणिक कुशारे आदी उपस्थित होते। आलेल्या मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले। जयंतीचा औचित्य साधून या ठिकाणी सर्व गुणवंत शिक्षकांचा सोहळा, सन्मानाचा सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे। गुरूंची अनेक उदाहरणं सांगितली आणि गुरु हा असं पाहिलं तर मी म्हणेन सर्वप्रथम आद्य गुरु कोण असेल तर त्या विद्यार्थ्याची आई आली आहे। पहिलं ज्ञान जे मिळतं आणि त्याला बोटाला म्हणजे बोटाला धरून चालवण्याचं ते आई वडीलच होते आणि जीवनाचा गुरु जो असेल तो त्याचा शिक्षक असतो। शिवाजीदादांनी सांगितलं का मग 3 वर्ष जरी मुलगा घरामध्ये असेल, मुलगी घरामध्ये असेल तर पुढचं जीवनाचा मार्गदर्शन करणार शिक्षक असतो। आणि बालवाडीमध्ये पासून अगदी त्याच्या मार्गदर्शन शिक्षणापर्यंत शिक्षकाला सतत मार्गदर्शन करत असतात। एक छोटंसं उदाहरण देईल, कारण मला इतिहासाची आवड आहे। शिवरायांच्या पायथ्याला जन्मलं, शिवाजी महाराज जिथे जन्मले तिथे आम्ही आमचा जन्म झाला तर आम्ही आम्हाला स्वतःला भाग्यवान समजतो। एक शिवाजी महाराजांचं छोटंसं उदाहरण आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अफजलखान शिवाजी महाराजांची भेट आणि अफजलखान कुणाचा वय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इतिहासामध्ये माहिती, पण काही गोष्टी ज्या आहेत त्या कदाचित माहीत असतील। लक्षात ठेवतो छत्रपती शिवरायांना ज्यावेळेस स्वराज्य निर्मितीचं स्वप्न साकारण्याची ऊर्जा कोणी सगळ्यात गुरु म्हणून असलेल्या या मोगली साम्राज्याचा जो काही अत्याचार, हिंसाचार, अन्याय सेवा करण्याची जी भूमिका होती त्या भूमिकेला पहिला पायबंद कोणी घातला असेल तर जिजामातांच्या विचारात। अगदी लहानपणापासून शिवाजी शिवबांना ते घडवत आल्या आणि स्वराज्य निर्मिती करण्याचं स्वप्न पाहत असताना अचानक फार मोठं संकट स्वराज्यावरती कोसळलं आणि ते संकट अफजलखानाची स्वराज्याची स्वागत। अफजलखान ज्यावेळेस विजापूरवरून निघाला, 40,000ची फौज घेऊन निघाला आणि येताना सगळी मंदिरं, मंदिरं जेवढं सगळी तोडत निघाला। कारण ज्यावेळेस तो निघाला त्यावेळेस त्याच्या गुरुनी त्याला सांगितलं होतं की इसमें शिवा को तुम मत समझना, तुम बोल रहा है कि पहाड़ में छुपा हुआ वो चूहा है, लेकिन वो चूहा नहीं है, तेरा हाथ भी कर सकता है। इसमें पूरी सावधानी से तेरे को पेश आना पड़ेगा। आणि त्या गुरुनी त्याला सांगितलं की इसमें तेरा मृत्यू भी हो सकता है। त्याच्यानंतर काय झालं, ज्यावेळेस आदिलशाह लहान होता, छोटा होता, आदिलशाहच्या नंतरची गोष्ट आणि बडी साहेबांनी त्याची आई ज्यावेळेस सत्तेवर आली, सत्तेवर म्हणजे त्या लहानपणाच्या रूपाने सत्ता किंवा सगळं राज्य पाहत होते, तिने अफजलखानाचा सत्कार केला बरं। अफजलखान ज्यावेळेस सत्काराला उठला त्या टायमाला दरबारामध्ये आनंदोत्सव साजरा झाला, विजापूरमध्ये आनंदोत्सव साजरा झाला। आता बस काहीच दिवस राहिले की शिवाजी सारख्या एका म्हणजे जो आदिलशाहीचं राजकीय सोडून स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पाहतोय त्याला संपवण्यासाठी काही महिने झाले सगळ्यांनी आनंदोत्सव साजरा केला, जल्लोष साजरा केला। तर अफजलखानाला सवय होती त्या गुरुकडे जायची आणि त्या गुरुकडे गेला, गुरुचं दर्शन घेतलं आणि गुरुनी त्याला सांगितलं की सावधान आहे, त्याच्यानंतर हात होऊ शकतो, अखंड सावधान आणि
असंच झालं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या राणीने बळीबेगमने जो हत्ती दिला होता सन्मानार्थ त्याला, त्या हत्तीचा मृत्यू पहिलं अपशकुन आमच्या तिथंच आहे. मग त्याला वाटलं आता काय खरं नाही. मग त्याने पुन्हा गुरुला विचारलं हे कशामुळे, आणि शिवाजी एवढा असा काय थोड आहे किंवा त्याचा असं काय पराक्रम आहे, त्याची काय वैशिष्ट्य. तर त्यांनी सांगितलं की उनका जो गुरु आहे वो गुरु का कोई म्हणजे कोई सामना नाही कर सकता, मला इसमें कोई फायदा नहीं कर सकता. म्हणजे इतके श्रेष्ठ गुरु त्याच्यामध्ये आहेत. आणि त्यामुळं ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.